हे आपण 5 गायी नवीन आणल्या काष्टीच्या बाजारावर. बरं, निवडीला विदेशी गाईच का निवडली? नाही हे दूध जास्त देतात ह्या गायी. दूध जास्त देतात. हो हां. त्यांची गाय पाठीमागची 20-25 लिटर दूध देते एक गाय. एक गाय. हो. आणि किती महिने? रोज दिवस उगवला कीच पैसे तयार आहेत. बरोबर. म्हणजे समजा आता 100 लिटर दुधाचे हां. जवळ लाख रुपये महिन्याला येते. बरं. हा एकदम नंबर 1 आहे. कृष्णाने गाय सांभाळलेल्या आहेत गोकुळामध्ये. बरोबर. ती गाय माय ती कधीच शेतकऱ्याला उपाशी मरू देणार नाही. हो. कमी कष्टामध्ये हा धंदा चांगला वाटला म्हणून हे सुरू केला. बरोबर. करू शकतात. मजुराची जास्त गरज भासत नाही. हा शेतीमध्ये एकदम 10 मजूर 20 मजूर लागतात, मिळत नाहीत, मग माणसाला थोडी टेन्शन येतं. इथं तसं काय नाही. असं जर नियोजन असलं Systematic. तर शेतकऱ्यासाठी अतिउत्तम. नोकरदार आहेत का उत्पन्न गाय त्यांना देतात. एक मजूर सुद्धा दिवसभर लागत नाही आम्हाला. असं ना. हा मित्रांनो, जवळपास 1 गुंठ्यामध्ये शेड, 5 विदेशी गायी, एकदम शिस्तबद्ध नियोजन, जागेवर चारा, पाणी आणि लाखोची उलाढाल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आणि इथं तुम्ही पाहू शकतात एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं जे विदेशी गायी यांचं नियोजन केलेलं आहे. प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं ही सिस्टीम पूर्णपणे त्यांना बसवलेली आहे आणि कशा पद्धतीनं ते मागील 1-1.5 वर्षापासून दुधाचं विदेशी गायींचं उत्पादन घेत आहेत. तर नमस्कार दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव दादासाहेब गणपतराव रंधवे, राहणार पाटोदा, जिल्हा बीड. बरोबर. आता इथं तुमच्या याच्यामध्ये किती गायी टोटल आता? हे आपण 5 गायी नवीन आणल्या काष्टीच्या बाजारावर. बरं. आता ह्यांची जी कोणत्या विदेशी गायीत नाही? हो जर्शा म्हणतात HF हॉलेनस्टाईन फ्रिजी. हो. बरं. आता ही आणताना तुम्हाला गायीची काय किंमत लागली एका गायीची? एक गायची 90-95. बरं. हा एक गाय 85,000ला. बरोबर. आता जे नॉर्मल गायीत त्यांच्या तुलनेमध्ये विदेशी गायीला म्हणजे आपण पाहतो की तापमान वगैरे जास्त जमत नाही, त्या हिशोबाने म्हणजे विदेशी गायीचं काय वैशिष्ट्य आहे असं सांगाल तुम्ही? नाही काय नाही, आम्ही नवीनच केलं ही कोटा समजा. बरोबर. बस काष्टीहून आणल्या आणि आम्हाला इथं काही आजार नाही. बरं. हां. ही मोकळी हवा हां. आणि पाण्याची सोय जागेवरच केलेली. बरोबर. आता विदेशी गायीचं काय वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ज्या देशी गायीत म्हणजे तुम्ही म्हैस किंवा ज्या इतर देशी गायीत त्या का नाहीत निवडल्या? विदेशी गायीच का निवडल्या? नाही हे दूध जास्त देतात ह्या गायी. दूध जास्त देतात. हो त्यांच्या तुलनेत ही दूध भरपूर देतात. हां. त्याच्यामुळे ह्या गाय परवडतात. बरोबर. असे दूध जास्त देतात. दूध जास्त देतात. हो. बरं. आता इथं म्हणजे तुमचे जे कोटा आहे त्याची विशेषता अशी की पूर्णपणे तुम्ही जागेवर एकदम सायंटिफिक दृष्ट्या हे बसवलेलं आहे. जागेवर पाणी, जागेवर चारा आहे. हो. म्हणजे कशी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आली नाही? कसं म्हणजे चारा पाणी जागेवर? नाही हे गोठा करायचं आपल्या ठरल्याच्या नंतर मी काही जागेवर बघून आलो समजा. आणि मग बरेच गोठे बघितल्याच्या नंतर मला 1-2 लोकांचे गोठे असे व्यवस्थित वाटले की बाबा ह्यांना कष्ट कमी, की चारा 2 टाइमच टाकतेत आणि पाण्याची पाजण्याची काय म्हणजे तकलीफच नाहीत. एका जागेवर एकदा पाणी सिस्टीम केली त्याच्यामुळं कमी कष्टामध्ये हा धंदा चांगला वाटला म्हणून हे सुरू केला. बरोबर आहे. बरं, आता हे 5 गायी, आता हे पूर्ण नियोजन करण्यासाठी तुम्हाला किती मजूर किंवा काय नाही, एक मजूरच भागत आहे. एका मजुरात एक मजूर सुद्धा दिवसभर लागत नाही आम्हाला. असं ना. हा 5 गायीला दुसरं काम बघून हे मजूर पाहतोय. म्हणजे पूर्ण काम बघून एक मजूर पूर्ण 5 गायी करू 5 शकतो. गायी बघत. हो. त्यामध्ये चारा जागेवर आहे, पाणी जागेवर आहे. आणि हा शेती जवळ असल्यामुळे इथली तर चारा ते घेऊन येतो, कुट्टी करतो, टाकतो, काय नाही. हो. आणि दूध काढण्यासाठी त्यांचं कसं नियोजन केलेलं तुम्ही? दूध काढण्यासाठी मशीन आहे ना, मशीन घेतली, गाया धुवायची मशीन घेतली STP. आणि काय नाही म्हणजे सुरुवातीपासून चारा असेल, पाणी असेल, दूध काढायची मशीन असेल, त्यांना वरी फॅन असतील, लाईट असेल, ही सगळी व्यवस्था इथं फक्त एक मजूर पूर्णपणे दिवसभर करू शकतो. हो एक मजुरात भागत आहे. बरं. आता हे जे HF गायीत विदेशी गायी आणल्यात तुम्ही, त्या किती दिवसा म्हणजे दूध किती देतात जनरली एक गाय? जनरल म्हणजे हे गाय पाठीमागची 20-25 लिटर दूध देते एक गाय. हो. आणि किती महिन्यापर्यंत देते ते काय 2 महिने सोडली तरी भागत आहे. फक्त गाभण राहिले 2 महिने यायला टाइम राहिला का तोपर्यंत सोडली तरी ती भागत. बरं. आता टोटल म्हणजे समजा आता 5 गायीत तुमच्याकडं, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज किती लिटर दूध जातं तुमचं डेली? आता काही गाभण्यात काही ह्याच्यामुळे थोडं कमी जातं, पण ज्यावेळेस नवीन सगळे आणल्या बरोबर त्यावेळेस 90-95-100 लिटर दूध जायचे. 100 लिटर पर्यंत दूध जायचं. बरं. आणि काय भाव असायचा त्यावेळी? 36-37-38 रुपये भाव पडतो. थोडाफार कमी जास्तीनं जसं फॅट डिग्री बसेल त्याच्याप्रमाणे पडतो.
बरं आता इथं लोकल मार्केटलाच जात असेल ना तुमचं दूध? हो, इथं दूध जागेवर येऊन नेतात आमचं. बरं बरं हो. बरं आता दूध म्हणजे आता समजा 5 गायीचं दूध काढण्यासाठी मशनीचा असं बऱ्याच ठिकाणी म्हणतात की काही म्हणजे तोटा असतो गायीच्या ह्याच्यात, तसं काय अनुभव? नाही नाही, काय नाही, काय नाही. आता आम्ही 1.5 वर्ष झालं ते मशीननीच काढतो, काही सुद्धा तोटा नाही, काय सुद्धा तोटा नाही? काय नाही. बरं 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 आता हा जो तुम्ही म्हणजे विदेशी गायांचा तुम्ही जो आहे बिझनेस तुमचा, तो तुम्हाला परवडतोय का सध्या? हो, परवडतो ना, परवडतोय ना? परवडतो. बरं बरं आता त्याच्यामध्ये आता विदेशी गाया ज्या आहेत त्या आपल्याकडे म्हणजे जनरली बाहेरच्या ह्याच्यात डेव्हलप झालेल्या असतात, त्यामुळे जे रोगासाठी पण जास्त लवकर होण्याची शक्यता असते, तर तसं काय अनुभव तुम्हाला? नाही, तसं काय नाही. आमचं इथं हे वरी आमचं सिमेंट पत्रे आहेत हा हा आणि इथलं वातावरण लय चांगलं आहे आमचं. वातावरण चांगलं. आणि एकदम नवीन गाय आणल्या पण आम्हाला कुठलाही आजार नाही, फक्त कासाचा मस्टडीचा आजार एका गायीला थोडा झालता गेल्या येताला, आणि ह्या येताला एका गायीला थोडा झाला. काय नाही, 1 दिवस डॉक्टर आले तर राहून गेला. बरं असं आहे, काय जास्त कुठली ताप वगैरे नाही, काही नाही आजार याला. काय म्हणजे काय नाही, कारण इथलं वातावरण आमचं खूप चांगलं असल्यामुळं एकदम. हो, हा वरती फॅन वगैरे बसवले? फॅन बसले, ते खाली त्यांना मॅट टाकल्यात बरोबर बसायला, आणि त्यांना दररोज तुम्ही धुण्यासाठी- दररोज बी नाही धुणवत आमच्या. हा जसं जमल तसं धुत होत, कधी कधी 8-8 दिवस नाही धुणवत, पण काही नाही त्याला, काही काही आजार नाही, काय नाही. हो. बरोबर आहे. बरं आता जे आता समजा ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे असा विदेशी गायांचा, म्हणजे जनरली लोक विचार करताना म्हशीकडे जास्त प्रिफरन्स देतात, परंतु ज्यांना असं विदेशी गायचा हे व्यवसाय करायचा आहे त्यांनी काय चुका टाळायला पाहिजेत? नाही, आता म्हशीचं कसं आहे, म्हशीच्या दुधाला भाव जरी जास्त मिळत असला हा हा पण म्हैस दूध कमी देते ना गायच्या तुलनेत. बरोबर आहे, बरोबर. मग एकदम जर 20 लिटरची गाय असली तर त्या किमतीची म्हैस 10 लिटर बी दूध देत नाही, हा असं आहे. आणि गाईचा भाकड काळ कमी राहतो आणि म्हशीचा जास्त राहतो, त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने म्हशीच्या दुधापेक्षा गायचं दूधच परवडते. असं हा, आणि म्हशीच्या दुधाला रतिबाल नेऊन घालावं लागतं, डेअरीला एवढा भाव पडू शकत नाही. बरोबर बरोबर. हा, त्याच्यामुळे गायच्या दुधाचा जास्त झंझट नाही, म्हणजे जास्त आपल्याला काय तकलीफ नाही त्याची. जाग्यावर येऊन दूधवाली इथे घेऊन जाते आणि कुठलेच हे नाही त्याचं. आणि आता इतकं तुमचं जे सिस्टमॅटिक नियोजन आहे, म्हणजे चारा पाणी हे जे तुम्ही स्ट्रक्चर कुठं बघितलं होतं तुमच्या डोक्यात, नेमकं हे कसं आलं? बघितलं होतं ना, काही आपल्या इथं दासखेड्यात एक लोंढे म्हणून आहे, हा 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 त्यांच्याकडे जाऊन बघितलं. पण आमच्या माळेवाडीला एक स्वामी इथं, त्यांच्याकडे जाऊन बघितलं. ते दोघांचंही मला नियोजन आवडलं आणि त्याच्याप्रमाणे केलं मग पुन्हा. म्हणजे असं 2-3 ठिकाणी बघितलं आणि तुम्ही ते पूर्ण जसं- हा, त्यांचं बघून. हा, म्हणजे हे जे तुम्ही असं जे स्ट्रक्चर बनवलंय याच्यापासून शेतकऱ्याला म्हणजे मजुराची बी कमी आवश्यकता कमीत लागते, कमी मजुरामध्ये चांगलं उत्पन्न देणारा धंदा आहे हा. कमीत कमी. हा, बाकीच्या उत्पन्नाची काही गॅरंटी नाही. हा ही आपला रोज दिवस उगवला कीच पैसे तयार आहेत. बरोबर आहे. हो, असं आहे. आता आपण पाहतो की अचानक जे शेतीमालाचे बाजारभाव आहेत ते अचानक कमी झालेले असतात, शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. तशा शेतकऱ्यांना हा जोडधंदा अगदी जोरात आहे, अगदी जोरात. अगदी हा, जोरात. केलात. हो. बरं. आणि शेतीमध्ये कसं आहे, एकाच वेळेस आपल्याला 10-20 मजूर लागतात, हा, ते मिळत नाहीत. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि इथं कसं आहे, जर घरची 2 माणसं जर असली तर 10, 12, 15 गाय 2च नवरा बायको म्हणलं तरी सांभाळू शकते. 2 जण तरी हो, 2घच सांभाळू शकतात, काय अडचण नाही, अशी जर सोय असली तर. बरोबर आहे. पाणी पाजण्याची जरूरत नाही. ज्यांना जेव्हा तहान लागेल तेव्हा ते पेतात. कधी कधी मी बैले रात्रीच्या 12ला बी गाया पाणी पेतात. बरोबर आहे. हो, कधी कधी कुटी खाता खाता पाणी पितात. बरोबर आहे. काय नाही त्यांना. त्याच्यामुळं कसं आहे, गायाला पाण्याची कमतरता नसल्यामुळं याला आजारच नाही आमच्या गायाला. पाण्याची कमतरता नसते नाही. ना हो आजाराला. हो. बरोबर. पाणी कमी पडलं शरीरामध्ये की आजार होत असावा, असं माझं होत आहे. बरोबर. पाणी कमी नाही त्याच्यामुळे त्याला आजारीच पडत नाही. आणि तुम्ही पाण्याची सिस्टीम अशी केली की कायम त्यांच्या हो, समोर ते पाणी जितकं पाणी पिते तितकं येतंय ते. कायम 24 तास टाकी ती बसवली ती एकदम 24 तास पाणी त्यांच्या पुढे. 24 तास अवेलेबल. हो, बरं. गाड्यात शेण जाते. शेण काढण्यासाठी स्पेशल. हो, गाडा आहे त्याचा, काय नाही. 10-12 पाट्या बारकाले त्याच्यात बसतात गाड्यात, बरोबर. ढकलून न्यायला किती होतंय जवळ. काय नाही त्याचं एवढं अवघड नाही काय. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. समजा आता 5 गाई तुमच्याकडे विदेशी, एक महिन्याकाठी एक साधारण किती नफा म्हणजे तुम्हाला राहतो असं? आता समजा गाया जर सगळे वेलेल्या असल्या ताज्या, हा हा 5 गायाचं किमान 100 लिटर दूध जातो. बरोबर बरोबर. हा. आणि त्याचे म्हणजे समजा आता 100 लिटर दुधाचे हा जवळ ₹1,00,000 महिन्याला येते. बरोबर. हा, जरी किती खर्च झाला हा हा तरी 50,000 ते 60,000 रुपये धरा विकतचा चारा असला बरोबर, तरी 40,000 रुपये तरी निवड नफा उरतो. हा, विकतचा चारा असला तरी. विकतचा. आणि घरचा जर चारा असला हा तर मग 60% उरतो. 60% उरतो. हो म्हणजे बरोबर फायद्याचा धंदा हो, आहे. फायद्याचा आहे. बरोबर. आता शेतकऱ्यांना असा बिझनेस करायचा आहे, त्यांना काय चुका त्यांनी टाळायला पाहिजे थोडक्यात सांगा. नाही, आता कसं आहे, शेतकऱ्याला प्रथमतः कोट्याचं नियोजन पाहिजे. गोट्याचं भांडवल अभावी कोट्याचं नियोजन नसल्यामुळं मग ते काय करतात की बा सकाळी
गायाखाली जर आडा झाला तर इकडे बांधायच्या, पुन्हा ऊन पडलं की पुन्हा सावलीला बांधायच्या, पुन्हा संध्याकाळी एकीकडे बांधायच्या, 3 टायमाला पाणी पाजायचं. याच्यामध्ये ते शेतकरी वैतागून जातात बरोबर. आणि त्यांना जास्त कष्ट झाल्यामुळं मग त्यांना वाटतं बुवा हे कष्टाचा धंदा आहे, नकोय आपल्याला. पण असं जर नियोजन असलं तर शेतकऱ्यासाठी अति उत्तम आहे. हो, कमी कष्टामध्ये भरपूर. एका नोकरदार आहेत का उत्पन्न 10 गाया असल्या तर एका नोकरदार आहेत का उत्पन्न गाया त्यांना देतात. सिस्टमॅटिक नियोजन असं. हो, आणि 2 माणसं हे करू शकतात. मजुराची जास्त गरज भासत नाही. हा, शेतीमध्ये एकदम 10 मजूर 20 मजूर लागतात, मिळत नाहीत, मग माणसाला थोडी टेन्शन येतं. इथं तसं काय नाही. तसं काय असं. हो, की इतर धंदे देखील असतात, शेळी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हत्या पाहायला मिळते. परंतु तुम्हाला अध्यात्माचा छंद आहे आणि तुम्ही प्रवचन देखील करतात, त्या अनुषंगाने तुम्ही गाईचाच बिझनेस का निवडला? कसं आहे, कुक्कुटपालन, शेळीपालन हे धंदे जरी थोडंफार पैसे देऊन जात असले तरी ते धंदे काय म्हणावं असे चांगले नाहीत. त्यांची हत्या होती, ती शेळीचं ती कापण्यासाठी जाते, कोंबडीचं बी ती हत्याच होती. तसं गायामध्ये नाही. गाया हा धंदा एकदम नंबर 1 आहे. कृष्णाने गाया सांभाळलेल्या आहेत गोकुळामध्ये. बरोबर. हा, आणि ते गायाची सेवा केल्याने माणसाच्या प्रपंचामध्ये बरकतच येते. ते उत्तम चांगले, एकदम चांगले. हा, म्हणून गाई पालन हा धंदा शेतकऱ्यासाठी अगदी उत्तम आहे. शेतकऱ्याने दुसरा कुठलाही धंदा करण्यापेक्षा गाई पालन करावं. फक्त मनोभावे गायीची सेवा करावं. बरोबर. हा, ती गाय माय ती कधीच शेतकऱ्याला उपाशी मरून देणार नाही. तर असा विदेशी गाईचा आपण ज्यावेळेस बिझनेस सुरू करतो त्यामध्ये कुटुंबाची साथ किती महत्वाची? म्हणजे अचानक आपण गावाकडे वगैरे जातो, काही अडचणी असतात, अशा वेळेस कुटुंबाची किती साथ महत्वाची? नाही, कुटुंबाची साथ आहे ना. वेळेस मजूर नाही किंवा आपण गावाला गेलो तर त्यावेळेस आपल्या घरच्यांनी ते काम करतेत. बरोबर. आमचा मुलगा दिलीप आणि त्याची मंडळी शीतल हे सगळं नियोजन पाहते. काय नाही. हो, दारा हो नसलं तरी पाहते. दारा काढण्याचं सगळं नियोजन ती पाहते. काही अडचण येत नाही. आणि काय सकाळी 1-1.5 तास 2 तास लय झालं तर, आणि संध्याकाळी 1-2 तास थोडं कष्ट केलं की दिवसभर पण काही टेन्शन नसतं. सकाळी 2 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास, दिवसभर मोकळं. बरोबर आहे. तर धन्यवाद तात्या, तुम्ही मुलाखत दिली. तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण मुलाखतीमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने एक मजूर जवळपास 5 विदेशी गाया आणि कशा पद्धतीने ते नफा कमवतात. एकदम वास्तविक माहिती त्यांनी सांगितली. तर तुमचे खूप खूप धन्यवाद.